पावसाळ्याला सुरुवात झाली का भरपूर अशा मार्केटमध्ये रानभाज्या येतात. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण रानभाजी बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने हिची भाजी बनते. तर ही रानभाजी बघू शकता, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या रानभाज्यांना नावं असतात. आता इथे आमच्या भागामध्ये ह्या भाजीला कोवाळी असं म्हणतात, त्याचप्रमाणे फोडशीची भाजीसुद्धा म्हणतात. आता तुमच्या एरियामध्ये ह्या भाजीला कुठलं नाव आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता हे स्वच्छ मी हा पाला आहे, म्हणजे ज्या रानभाजीचा पाला आहे हा स्वच्छ आपण धुवून घेणार. त्यानंतर आपण हिचे हा खालचा भाग आहे हा कट करून टाकणार. त्यानंतर असे लहान लहान अशी कटिंग करून घेणार आहोत. आणि ही भाजी आहे ना एकदम साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आहे आणि बऱ्याच जणांना ही भाजी आवडते, म्हणून आज खास मी रेसिपी दाखवते. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. ही भाजी आहे मी सर्व कट करून घेतली, स्वच्छ 2 पाणी धुवून घेतली. त्यानंतर सुद्धा मी इथे पाण्यामध्ये ठेवून दिली आहे. आता पाण्यात का ठेवली आहे ते पण तुम्हाला सांगते. कारण का ज्यावेळेस आपण भाजी बनवणार ना त्यावेळेस अशी आपण अगदी अलगद असं पाण्याच्या वरून अशी ही भाजी उचलून टाकायची, जेणेकरून ह्याच्यामध्ये माती वगैरे असते ना ती खाली बसली जाते. त्याचप्रमाणे ह्याला ना असं अधूनमधून असा थोडासा कचरा देखील असतो सुका. हे बघा इथे ह्याच्यामध्ये राहिलेला आहे, मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि तो सुद्धा असा तळाला जाऊन राहतो. त्याच्यामुळे ही भाजी आहे मी पाण्यामध्येच ठेवली आहे. आता साहित्य काय लागते ते तुम्हाला सांगते. आता इथे कोवाळीची भाजी आपण बनवणार आहोत ना, त्याच्यासाठी मी इथे वाल घेतलेले आहेत. वाल घेतले मी सालं वगैरे काढून घेतली. त्यानंतर किंचितशी हळद टाकली आणि कुकरमध्ये हे मी वाल आहेत हे शिजवून घेतलेले आहेत. आता शिजवायचं कारण का तर वाल ना शिजायला वेळ लागतो आणि कारण काय होतं आपण भाजी ही एक कोवाळीची भाजी आहे म्हणजे रानभाजी पटकन शिजली जाते आणि वाल असतात ना हे गावठी वाल आहेत त्यामुळे लगेच शिजत नाही आणि त्याच्यामध्ये वेळ जातो. त्याच्यासाठी हे वाल आहेत हे मी अगोदरच शिजवून घेतले आहेत. आता वाल शिजवण्यासाठी इथे मी 2 शिट्या घेतलेल्या आहेत आणि जर का तुम्हाला वाल शिजवायचे नसतील तर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते. आता इथे साहित्य म्हटलं तर अगदी घरगुती साहित्य आहे, जास्त काही लागणार नाही आहे. आलं लसूण घेतलेलं आहे मी ठेचून, जवळजवळ ह्या 10 लसणाच्या पाकळ्या घेत आणि किंचितसा आल्याचा तुकडा घेतला आहे, हे ठेचून घेतले आहेत. त्याचप्रमाणे इथे मी जवळजवळ 7 मिरच्या घेतल्या आहेत. ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत. जर का जास्त तिखटवाल्या मिरच्या असतील तर तुम्ही कमी घ्या आणि जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे मिरच्याचा वापर करा. तर ह्या मी लहान लहान तुकडे कट करून घेतल्यात. त्याचप्रमाणे एक टॅमॅटो घेतले ते बारीक कट करून घेतलेत आणि 2 मोठे कांदे घेतलेत ते बारीक कट करून घेतलेत. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. भाजी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतले आहे, ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेले आहे. तेल इथे आपल्याला जास्त लागणार नाही आहे कारण ही रानभाजी आहे म्हणजे पालेभाजी म्हटलं ती शिजल्यानंतर कमी होते, त्याच्याकरता तेलाचं प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता. आता तेल गरम झाल्यानंतर इथे मी घालते थोडीशी हिंग पावडर, 1 टेबलस्पून जिरं घालते, मिक्स करून घेऊया. आलं आणि लसूण जे ठेचले आहे ते घालूया. आलं लसूण आहे ना हे तेलावर परतवून घेऊया आणि परतवताना ना हे लसूण आहे हा लालसर होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा सुवास आहे ना भाजीला खूप छान येतो. त्याचप्रमाणे ह्या रानभाजी आहेत ना ह्या पचायला सुद्धा चांगल्या असतात. आता इथे जर का कोणी लसूण खात नसेल ना तर इथे आलं आहे ना ते थोडंसं खिचून घ्याला तरीसुद्धा चालेल. आलं आणि लसूण आहे हे मी परतवून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला घालायच्या आहेत मिरच्या आहेत ह्या मी थोड्याशा परतवून घेतल्या आणि त्यानंतर इथे आपण घातलं आहे कांदा. आता इथे ना कांदा तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार घाला, म्हणजे जशी ही भाजी असेल त्या पद्धतीने घाला. जर जास्त भाजी असेल तर कांद्याचा वापर थोडा जास्त करा, म्हणजे ही भाजी आहे ना खूप छान लागते. आणि जर का तुम्हाला म्हणजे जुड्या बांधलेल्या असतात लहान मोठ्या अशा साईजच्या, ते 1 जुडी असेल ते 1 कांदा घातला तरी बस होतो. आता हा कांदा आहे आपल्याला तेलावर परतवून घ्यायचा आहे, थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत हा मी परतवून घेते. इथे कांदा आहे हा परतवून घेतला आहे. त्यानंतर इथे आपण घालणार आहोत टॅमॅटोसुद्धा मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर हे टॅमॅटो आहे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पावसाळ्यात भरपूर अशा वेगवेगळ्या रानभाज्या येतात आणि वर्षात ना ह्या सर्व भाज्या असतात ना त्या एकदा तरी खाल्ल्या पाहिजेत, कारण ह्या भाज्या आहेत ना ह्या सर्व पौष्टिक असतात. त्याचप्रमाणे भरपूर असं आयर्नसुद्धा ह्याच्यामध्ये असतं आणि भरपूर असे प्रथिनेसुद्धा असतात. त्यामुळे सर्वांनी आवर्जून भाज्या खा. त्याचप्रमाणे तुम्हाला भाजी करता येत नसेल तर आपल्या चॅनलवर वड्या बनवलेल्या आहेत, त्याचप्रमाणे भजीच्या रेसिपी बनवल्या आहेत, म्हणजे अशा भरपूर अशा मी रानभाज्यांच्या रेसिपी बनवल्या आहेत. जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि बाजूला बिल पण ते देखील दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला म्हणजे जुन्या व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील आणि जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ नवीन अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आता बघू शकता हे कांदा आणि टॅमॅटो आहे हे मी 1-2 मिनिटात मोठ्या शेगडीवर हे परतवून घेतलं. इथे आपल्याला कांदा आणि टॅमॅटो जास्त देखील परतवायचं नाही आहे. तर इथे मी
पाव चमचा हळद घालते. इथे हळदीचा वापरसुद्धा आपल्याला जास्त करायचा नाही आहे, कारण वाल शिजवताना मी थोडीशी हळद घातलेली आहे. आणि त्याचप्रमाणे ना जर का हळद तुम्ही जास्त घातली ना तर भाजीचा कलर देखील चेंज होतो आणि रानभाज्यांचा जो स्वतःचा कलर असतो आमचा तोच ठेवला, त्यामुळे भाजी आहे ना ती खूप दिसायला सुंदर दिसते त्यामुळे, आणि टेस्ट पण लागते. आता मी थोडीशी हळद आहे ही परतवून घेतलेली आहे. इथे ना आपण जी पाण्यामध्ये भाजी ठेवली होती ती सर्व घालून घेऊया. अगदी अलगद अशी ही पाण्यातली काढून मी इथे कांदा आणि टॅमॅटो आपण जे परतवले त्याच्यामध्ये घालून घेऊया. इथे सर्व मी भाजी घालून घेतली. त्याचप्रमाणे इथे मी वाल जे घेतले ते सुद्धा घालून घेते. इथे तुम्ही जर का वाल खात नसतील तर इथे तुम्ही मुगाची डाळ किंवा चण्याची डाळ सुद्धा वापर करून ही भाजी बनवू शकता, किंवा नुसती तुम्ही ह्या कोवाळीची भाजी बनवली ना तरी सुद्धा खूप छान लागते. आता ही सर्व भाजी आहे ना ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे ना मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं की मी वाल कुकरमध्ये उकळून घेतले होते. कारण का तर ही पालेभाजी ती लगेच शिजून होते आणि वाल शिजत नाही, कारण हे गावठी वाल आहेत. आता इथे जर का तुम्हाला कुकरला वाल शिजवायचे नसले तर तुम्ही काय करा माहिती का, कांदा आणि टॅमॅटो ज्यावेळेस आपण शिजवून घेतलं त्यानंतर वाल घाला आणि वाल ते परतवून घ्या आणि थोडंसं पाणी घाला आणि त्यानंतर वाल शिजवा आणि शिजवून झाल्यानंतर तुम्ही ही कोवळीची भाजी आहे ही त्याच्यामध्ये घालू शकता. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता. आता ही सर्व मी मिक्स करून घेतलेली आहे. आता इथे आपण झाकण ठेवणार आहोत आणि मंद आचेवर 1-5 मिनिटासाठी ही भाजी आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटं झाली आहे, आपण झाकण ठेवून बघूया. 5 मिनिटासाठी मी ही भाजी आहे ही वाफेवर शिजवून घेतली. इथे पाण्याचा वगैरे बिलकुल वापर केला नाही आहे. त्याचप्रमाणे मी इथे चमचा देखील पुन्हा फिरवलेला नाही आहे. एकदाच फक्त मी चमचा फिरवला होता, कारण इथे आपण ज्या वेळेस भाजी आपण कोवळीची घातली त्यावेळेस त्या भाजीला सुद्धा पाणी सुटतं. त्याचप्रमाणे आपण स्वच्छ धुतली होती त्यामुळे त्याला पाणी असतंच. त्यामुळे ही भाजी आहे ना ही जास्त करून आपल्याला वाफेवर शिजवायची आहे. इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. आणि बघू शकता 5 मिनिटातच ही भाजी आहे ना मस्त अशी शिजली जाते. भाजीला बिलकुल शिजायला वेळ लागत नाही. आता इथे आपण घालणार आहोत ओला नारळ. इथे ना एक मी 4 ते 5 चमचे ओला नारळ घालून घेते, कारण ओला नारळ घातल्यामुळे भाजीला टेस्ट आहे ना अति सुंदर येते. त्याचप्रमाणे इथे जर का कोणी ओला नारळ खात नसेल तर तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल. ही भाजी अशी सुद्धा चांगली लागते. चवीनुसार मीठ घालूया. आता इथे कुठलीही पालेभाजी ज्यावेळेस आपण बनवतो ना त्यावेळेस नेहमी आपण मीठ आहे हे नंतर घालायचं, कारण पालेभाजी शिजल्यानंतर खूप कमी होते. त्यामुळे मिठाचं प्रमाण आहे ना आपण नंतरच घालायचं. त्यामुळे आपल्याला मिठाचं प्रमाण आहे आपल्याला समजून जातं की आपल्याला किती घालायचं आहे म्हणून. आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून मी गरम मसाला घालते. आता इथे मी गरम मसाला घातलेला आहे. तुम्हाला नाही घालायचा असेल तर नाही घातला तरी सुद्धा चालेल, पण जो मी आपल्या चॅनलवर सर्व भाजींसाठी गरम मसाल्याचे व्हिडिओ अपलोड केले आहेत तोच हा गरम मसाला आहे आणि तुम्ही घातलेला आहे. भाजीला ना टेस्ट आहे ती खूप छान येते. पण ही भाजी आहे ना आपण ज्यावेळेस कोवाळीची भाजी बनवतो ते बरेच जण असं अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवतात, पण मी आज तुम्हाला गरम मसाला घालून सुद्धा ही भाजी बनवून दाखवली. खूप सुंदर लागते. आता ही आपल्याला मिक्स केल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिटासाठी ही भाजी आहे ही वाफेवर पुन्हा शिजवून घ्यायची आहे. 2 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण ठेवून बघूया आणि बघू शकता मस्त अशी ही भाजी आहे रेडी झालेली आहे आणि दिसायला देखील किती सुंदर दिसते. बघू शकता इतकी मस्त अशी भाजी रेडी होते चपाती सोबत खाण्यासाठी, त्याचप्रमाणे भाकरी सोबत खाण्यासाठी किंवा डाळ भातासोबत खाण्यासाठी ही भाजी 1 नंबर अशी चवीची बनते. आता इथे 2 मिनिटानंतर इथे मी गॅस बंद करते आणि त्यानंतर आपण एका बाउलमध्येही सर्व करून घेऊया. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला फोडशीची भाजी म्हणजेच कोवाळीची भाजी देखील म्हणतात, अगदी झटकेपट बनणारी ही भाजीची रेसिपी दाखवलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. त्याचप्रमाणे भरपूर मित्र-मैत्रीण नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ आहे हा शेअर करा, जेणेकरून ही कोवाळीची भाजी म्हणजेच रानभाजी कशी बनवायची ती माहिती मिळेल. आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या, कारण आपल्या आठवड्यातून फक्त 2 वेळा व्हिडिओ येत असतात आणि खूप छान छान आणि घरगुती साहित्यामध्ये. आणि अशा पद्धतीने ही भाजी आहे ना ही बनवून बघा आणि त्यानंतर एक कमेंट ही नक्कीच करा. तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.